नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हाला हा एरिया नवीन असेल। आज आपण आलो आहोत कोपरोली गावामध्ये, म्हणजे माझ्या भाऊजींच्या गावात। भाऊजी चाललेले आहेत आणि विशेष म्हणजे यांच्या कारभारी म्हात्रे परिवाराचा हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने यांच्या हनुमान मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्या मंदिराजवळ आपण आलेलो आहोत। सो असं हा मंदिर आपल्याला आतून बघायचं आहे आणि त्यांची आता यात्रा निघणार आहे आणि ती यात्रा जाणार आहे जोगेश्वरी मातेच्या मंदिराला। आणि ही काठीची यात्रा आपण बघणार आहोत। उत्सवाला आपण आलो नव्हतो, उत्सवाला आपण नेक्स्ट कधीतरी कव्हर करूया, पण हा उत्सव आपण इथे बघतोय। जोगेश्वरी आई माझी नवसाची माय, जोगेश्वरी आई माझी नवसाची माय, बसली हाय गावान बसली हाय, बसली हाय गावान बसली हाय, बसली हाय गावान बसली हाय। जोगेश्वरी आई माझी नवसाची माय, जोगेश्वरी आई माझी नवसाची माय, बसली हाय गावान बसली हाय, बसली हाय गावान बसली हाय, बसली हाय गावान बसली हाय। घाली नवरत्नाचा हारू माझी जोगेश्वरी माय, माझी जोगेश्वरी माय, घाली चमचम मोत्यांचा सरू माझी जोगेश्वरी माय, माझी जोगेश्वरी। मित्रांनो, गावामधून 3 काठ्या निघणार आहेत आणि या तिन्ही काठ्या एकत्र इथे सुसज्ज होतील आणि त्या काठ्या इथून जरीमारी आईची मानाची काठी आता इथे आलेली आहे आणि त्या काठीचं इथे आगमन झाल्यानंतर अजून एक काठी इथे येणार। अजून एक काठी येईल ना इकडे? हो, ती आली कोळीवाड्याची आईची पण एक काठी येणार आता। एकविरीचं मंदिर आहे, एकविरीच्या मंदिराची काठी सुद्धा इथे येईल। अशा तिन्ही काठ्या इथे एकत्रित झाल्यानंतर त्या तिन्ही काठ्या वाजत गाजत म्हात्रे परिवार आणि गावातले इतर सदस्य सगळे आपल्या मंदिराकडे जाणार। आपण गणेश मंदिराकडे, जरीमरी जोगेश्वरी मंदिराकडे आपण मंदिराची पालखी त्या आता आलेली आहे बघा।
या तिन्ही घाटांचं इथे एकत्रित मिलन झालेलं आहे आणि त्या आता निघालेल्या आहेत जोगेश्वरी मातेच्या मंदिराजवळ आणि तिथे यात्रेला खऱ्या अर्थाने मजा येणार आहे. सो आपण सगळे बघत आहोत. आपण कोपरोली गावामध्ये आहोत. माझ्या भाऊंच्या गावामध्ये म्हात्रे परिवाराचा हा जल्लोष कार्यक्रम आहे. मधून जाऊ काय? केल्या जातील आणि उभ्याने मानाने घेऊन जाणार. आता या तिन्ही काठ्या इथे एकत्र मानाने उभ्या केल्या जातील आणि उभ्या करून त्यांना मानाने वाजत गाजत आपण घेऊन जाणार आहोत जरीमारे मातेच्या जोगेश्वरी मातेच्या मंदिराकडे. जत्रेची सुद्धा तयारी चालू आहे आणि बाहेरून बरेच म्हणजे छोटे छोटे उद्योजक येतात आणि ते इथे आपला व्यवसाय लावतात. अच्छा, असे किती स्टॉप घेणार आहेत? हा कुठला स्टॉप आहे? हा कुठला स्टॉप आहे? हा आपला मठावरचा स्टॉप आहे. तो दुसरा आहे तो देवळाचा. ओके.
मठावरचा स्टॉप मठाचा येते आता. अच्छा मठाचा. आता हा आपण तिथे एंट्रीचा स्टॉप आहे म्हणून सांगितलं. ओके हा पहिला स्टॉप असणार आहे आणि इथे मठाचा स्टॉप म्हटलं तर इथे सुद्धा बरेच भाविक वाट बघतायत बघा तुम्ही. आणि आता आपल्याबरोबर कोपरोली गावचे माननीय अध्यक्ष महोदय मनोहर म्हात्रे आहेत आपल्याबरोबर. आणि आता काय सांगाल आपल्या गावची पारंपरिक दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा यात्रा चालू आहे. गेली 25 वर्ष मी या गावचा अध्यक्ष आहे आणि गावची परंपरा आहे ही आम्ही सुरळीत चालू ठेवलेली आहे. आणि या परिसरातली उरण तालुक्यातली सर्व जनता ह्या कार्यक्रमात येतात. कार्यक्रमासाठी येतो आणि सुरळीतपणे कार्यक्रम 3 दिवस चालत असतो. पहिल्या दिवशी सबिना, आज काठीचा उत्सव कार्यक्रम हे सर्व चालू हौशे मोठेने लहान थोर एकदम हौशे मोठेने करत आणि तुमचं आहे. गाव मी सकाळपासून बघतोय तुमच्या गावामध्ये जवळजवळ 8 ते 9 मंदिर आहेत. म्हणजे एकदम तीर्थक्षेत्रासारखं इथं वातावरण आहे. आजूबाजूच्या पंचक्रोशीतले लोक येतात. बापूजी देवाचं आहे, जोगेश्वरी माता आहे, कापडी देव आहे, जरीबरी आई आमची आहे, सर्वांवर लक्ष ठेवणारी श्री एकविरा आई आहे, चरोबा देव आहे. हे सर्व देवत आमच्या एवढं मोठं भगवान शंकराचं मंदिर आहे, गणपती बाप्पाचं आहे, मारुती रायाचं आहे, श्रीकृष्णाचं आहे, गोकुळ अष्टमी सर्व जे काही सण आहेत ते एकदम आनंदाने होतात इकडे. नक्की नक्की तुमच्या गावकऱ्यांची मेहनत आहे, तुमचं मार्गदर्शन आहे. विशेष म्हणजे या पंचक्रोशीमधली सगळी लोक इथे आनंदाने गुण्यागोविंदाने आनंद घेत आहेत. एकदम आनंद. कुठलाच आम्हाला कधीच प्रॉब्लेम आलेला नाही या गोष्टीसाठी. मला 2 शब्द बोलायचे. बोला ना. जेव्हापासून हे गावचे अध्यक्ष झाले तेव्हापासून आनंद व्हायला लागलेला आहे. सदानंदाचा छान छान धन्यवाद. असे आपले अध्यक्ष होते आणि त्यांच्या वतीने इथे कार्यक्रमाची कशा प्रकारे सुसज्जा ठेवण्यात येते त्याचं ते सांगत होते. आता आपली पालखी येऊ लागलेली आहे आणि हा पहिला स्टॉप असणार आहे. सॉरी मी पालखी म्हणालो, ही काठी आहे. काठी इथे येते आहे आणि काठीचा पहिला स्टॉप हा जागा असणार आहे मठाचा ना. तो इथे गावकरी तुम्ही बघताय ते वाट बघत आहेत काठी कधी या पहिल्या स्टॉपला येते, कधी या इथे तिचा मान सन्मान केला जातो. आणि काठी अजून पुढचे 2 पडाव घेणार आणि त्या 2 पडावानंतर जोगेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये आपण सोपस्कार करणार. आपले अध्यक्ष आहेत. माझ्या कुंकवाची राखण करी माझी जोगेश्वरी माँ. उभी हाकेला राय मोठ्या सत्वाची माय. उभी हाकेला राय मोठ्या सत्वाची माय. बसली हाय गावात बसली हाय. बसली हाय गावात बसली हाय. बसली हाय गावात बसली हाय.
पाटील परिवार आहे आणि आता जी तिसरी मागून येणार आहे ती आहे म्हात्रे परिवाराची मानाची काठी. तुम्ही बघताय तिन्ही परिवाराचे, या गावामधले जे प्रमुख 3 परिवार असतील किंवा जे मानाच्या 3 काठ्या आहेत ते त्यांच्या परिवारासह इथे पोहोचलेले आहेत आणि 2 काठ्या आतमध्ये विराजमान झालेल्या आहेत. आपण आता वाट बघतोय तिसरी काठी मानाची आतमध्ये जाणार आहे. बघा, कारभारी म्हात्रे कुटुंबाची ही काठी आहे. जय मल्हार. अशी या तिन्ही काठ्या इथे सहकुटुंब सहपरिवार पोहोचलेले आहेत आणि तिथे त्याचा जे काही सोपस्कार पार पडणार आहेत आपल्याला ते बघायचे आहेत. आणि बरेच परिवार मुंबईहून इथे आलेले आहेत आणि मुंबईहून किंवा जगभरात जिथे कुठे असतील ते या उत्सवासाठी आवर्जून हजर राहतात. आपल्याला इथे परिवाराची एकी पाहायला मिळते. परिवारामध्ये असलेला एक जो गोड एक संबंध असतात ते इथे आवर्जून साजरा होत असणारा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतो या उत्सवाच्या निमित्ताने. अशी एक वाट आहे आणि या वाटेतून आपण योगेश्वरी मातेच्या मंदिरात पोहोचणार आहोत. असं एक पुरातन मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाषाणामध्ये या मूर्तींचं दर्शन घडेल. अशी योगेश्वरी मातेचं मंदिर आहे आणि तिकडे या तिन्ही गाड्या पोचलेल्या आहेत. आपण तिथे पोचतो. अशी म्हात्रे परिवाराची काठी इथे पोहोचलेली आहे आणि संपूर्ण परिवार त्यांचा एक ड्रेस कोड आहे. हा ड्रेस कोड आहे, हा एक ड्रेस कोड आहे. हा ड्रेस कोड म्हात्रे परिवारातले लोक आहेत आणि त्यांच्या परिवाराची काठी पोहोचलेली. हां, काय बोलताय? माझा आत्ते भाऊ आहे. अपना ब्लॉगर किधर है? चालू आहे. आणि अजूनही 2 काठ्या इथे पोहोचलेल्या आहेत. एक कोळी परिवाराची, एक पाटील परिवाराची अशा काठ्या आलेल्या आहेत. लहान मुलं आणि परंपरा फॉलो करत आहेत. जे ज्येष्ठांपासून ते आमच्या वयोगटातली माणसं, त्याचबरोबर लहान मुलं, असे सगळ्याच वयोगटातली माणसं हा परंपरा पाळत आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे. बापूजी आलं तुझ्या दारी, कोपरली नगरी, बापूजी आलं तुझ्या
जोगेश्वरीचा उदो उदो है 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 जोगेश्वरी जत्रेचा टमटम ढोलताशा वाजतय कोपरोली गाव बघनाचतय 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 जोगेश्वरी देवी गावाची आता जोगेश्वरी मातेच्या मंदिरातील जे आचार्य आहेत त्यांचे जे पुजारी आहेत त्यांच्या वतीने काठीच्या मानकऱ्यांचे यथोचित मान सन्मान केला जातो आणि त्यानंतर एक आरती करण्यात येते. आता सर्वच काट्यांचा यथोचित मान सन्मान करण्यात आलेला आता थोडासा आरती होईल. आता सर्वजण कशी निघते. आता मग पुन्हा आपापल्या स्थानी त्या जाऊन विराजमान होते. आपापल्या ठिकाणी जाऊन नंतर यात्रेची मजा येईल. आता खऱ्या अर्थाने यात्रेला सुरुवात होईल. आता सुरुवात होईल. सो आता खऱ्या अर्थाने यात्रेला सुरुवात होईल आणि जी जत्रा भरलेली आहे त्याचा तुम्ही आनंद घ्याल अशी अपेक्षा आहे. बघनाचतय एकत्र तिन्ही गाड्या पुन्हा आपापल्या जागी विराजमान व्हायला निघतात. तिचे चाप्याचा मानगो गुलाली
आरती झाल्यानंतर या तिन्ही काठ्या इथून आपापल्या मंदिराकडे प्रस्थान करणार आहेत आणि आपापल्या मंदिरामध्ये विराजमान झाल्यानंतर खऱ्या अर्थाने यात्रेला प्रारंभ होईल आणि या यात्रेला नक्की या 4 दिवसाची यात्रा असते. सो आनंद घ्या.
काही गडबड करू नका. तो अशी यात्रा माझा ब्लॉग येईपर्यंत कदाचित ही जत्रा असेल नसेल माहीत नाही. आपण पुढच्या वर्षी नक्की या यात्रेला आवर्जून या. धमाल असते. गावकऱ्यांमध्ये एकीचं वातावरण आणि कुटुंबामध्ये जो होळीचा वातावरण असतो तो बघणार असतो. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत म्हात्रे कुटुंब. कोपरोलीमधील म्हात्रे कुटुंबाचा देवारा आहे. त्या देवाऱ्याचे इथे आलो आमच्या भाऊजींबरोबर आणि माझ्या बहिणीचा परिवार इथे पाय पडला. देऊल कोणी बांधिला गो आई तुझा देऊल कोणी बांधिला बांधिला गोपुल्लीचे बघितानी गो गोपुल्लीचे बघितानी तुला एक विरेची काठी गो आई तुला बापूची देवाची काठी. आता आपण म्हात्रे परिवाराच्या देवाऱ्यातून दर्शन घेऊन निघालेलो आहे. सगळे आम्ही निघालो. आता कुठे जायचं आहे? जोगेश्वरी यायचं म्हणजे जोगेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये जायचं. आहे कोपरोली गाव आणि कोपरोली गावामधून आपण फिरत आहोत. सगळे लोक दिसले पाहिजे. ताई माई अक्कापर्यंत सगळे. असा कोपरोली गाव आणि तिकडचे बघा स्थानिक सगळे. आहे कोपरोली गाव. लक्षात ठेवा. पोचलेलो आहोत. आता आपण पोचलो जरीमरी आई मंदिर कोपरोली येथे. बघा असं हे मंदिर आहे. जरीमरी माताचं मंदिर आहे. मित्रांनो, या गावामध्ये टोटल 8 ते 9 मंदिरं आहेत. त्यापैकीच हे एक मंदिर आहे. आणि या 8 ते 9 मंदिरांमुळे या गावामध्ये अशा सणासुदीच्या वेळेला भरपूर असं भक्तिमय वातावरण असतं. आमचा युवान बघा कसा नमस्कार करतोय. कोलवरींचे देवलानो गावन महामुंबई आली गो गावन महामुंबई आई तुझी पालुकी नाही पाहिली गो पालुकी नाही पाहिली. तुझी अग्रांवरती छाया गो आई तुझी कोलांवरती छाया आई तुझी जगाव केली माया गो जगाव केली माया. जोगेश्वरी कोणाला पावली गो जोगेश्वरी कोणाला पावली.
नाईफ घ्यायचं. मंदिराकडे जाताना अशी दुकानं आहेत, हाराची दुकानं आहेत. महिमा चाली गाव कोपरोली जगात तुमला, महिमा चाली गाव कोपरोली जगात तुमला. आणि देऊळ सोडून आगरामध्ये बापूजी बैसला, बापूजी बैसला. देऊळ सोडून आगरामध्ये बापूजी बैसला, बापूजी बैसला. महिमा चाली गाव कोपरोली जगात तुमला, महिमा चाली गाव कोपरोली जगात तुमला. आणि देऊळ सोडून आगरामध्ये बापूजी बैसला, बापूजी बैसला. देऊळ सोडून आगरामध्ये तुझा नाचताना व्हिडिओ काढला बापूजी बैसला.
जोगेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये आणि या गाभाऱ्यामध्ये एका वेगळ्या ऊर्जेचा मला संचार जाणवतो. म्हणजे आपण 365 दिवस काम करत असताना ज्या ऊर्जेची खपत होत असते त्या ऊर्जेची भरीव म्हणजे जो भराव होतो तो या इथे पुन्हा भरून निघतो असा मला जाणवतो. इथे स्त्रीशक्तीची त्या मातेची पूजा आराधना होत आहे. इथे गावकरी मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि त्या गाभाऱ्यामध्ये ही पूजा खरोखर जाणवते. आणि माझ्याबरोबर जे पुजारी आचार्य आहे त्याला काय म्हणाल म्हणजे आमच्या खरोखर वाटतं की असे भाविक इथे जमलेले आहेत. आणि देऊळ सोडून आग्रामध्ये बापूजी बैसला, आमचा बापूजी बैसला. देऊळ सोडून आग्रामध्ये बापूजी बैसला, आमचा बापूजी बैसला. आपल्याबरोबर इथे ताई आहेत. सकाळपासून तुम्ही मेहनत करताय, तुमच्यामुळे भक्तांना खूप आसरा मिळतो. बरोबर, धन्यवाद. भक्तांसाठी सकाळपासून पुजारी मंदिरामध्ये आहेत आणि त्यांच्या वतीने देवाची सेवा केली जात आहे आणि भक्तांसाठी सुविधा आहे. त्यांचं इथे देखरेखीखाली इथे या मंदिराची सगळी साजसज्जा आहे केलेली. त्याबद्दल त्यांचे खरोखर आभार. हेलकोट बापूजी देवाचा, पोर गेली बाहेर कामाला, वाट बघतून देवा दाराला. सुखी ठेव आम्हाला बापूजी देवा, तू मागण मागतोय गाव. सुखी ठेव आम्हाला बापूजी देवा, तू मागण मागतोय गाव. नोकऱ्याचा कर्या त्यांना मिळून दे, घास सुखाचा त्यांना मिळून दे. हे आनंदी आनंद पसरून संभाल संसाराची नाव. सुखी ठेव आम्हाला बापूजी देवा, तू मागण मागतोय गाव. सुखी ठेव आम्हाला बापूजी देवा, तू मागण मागतोय गाव. तो अशी आता म्हात्रे परिवाराची जी काठी आहे ती या मंदिरामध्ये पोहोचलेली आहे आणि आपण आता प्रयत्न करतोय मंडळाचे जे पण पदाधिकारी असतील ते आपल्याला या काठीच्या मानाबद्दल माहिती देतात. नमस्कार मित्रांनो, तर ही अशी काठीची यात्रा, मानाची यात्रा आपण पाहिली आणि काठीचा मान आपल्याला ऐकून माहिती आहे. कोकणामध्ये बऱ्याच अशा रीत प्रथा असतात आणि त्याच्यामधून काय नेमकं असतं. आत्ता मी आहे कोपरोली गावामध्ये, कोपरोली उरणचा म्हणजे माझं गाव चिरनेर आणि चिरनेरच्या बाजूचंच म्हणजे माझ्या भाऊजींचं गाव, त्या गावात मी आज आहे. आणि इथे मी आल्यानंतर मला मानाच्या काठ्या 3 काठ्या पाहायला मिळाल्या. माझ्याबरोबर श्री हनुमान देवस्थान मंदिर ट्रस्ट याचे अध्यक्ष पर्जन्य म्हात्रे आहेत आणि त्यांच्यासोबत इतर पदाधिकारी आहेत. आपण जाणून घेऊया की या प्रथेमागचं खरं रहस्य काय आहे.
पर्जन्य आपल्यासोबत आहेत. पर्जन्य, काय सांगाल? नमस्कार मंडळी. सर्वप्रथम मी सांगेन कोपरोली गाव हे खूप ऐतिहासिक गाव आहे. म्हणजे आम्ही जसं म्हणजे जेव्हा जन्मापासून आम्ही बघतोय, म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदरपासून ही रीतिरिवाज चालू आहे. काठीची जी रीतिरिवाज चालू आहे ते आम्ही, म्हणजे मला तर वाटतं माझ्या जन्मापासून आज माझं 34 वय आहे, ते त्याच्या अगोदरपासून, म्हणजे मला कमीत कमी 50 वर्षापासून ही रीतिरिवाज चालू झाले. आज या जत्रेच्या किंवा काठीच्या निमित्ताने पूर्ण गावातून 3 मानाच्या काठ्या निघतात. पहिली म्हणजे आमचे जे मातृकुटुंबाची बापूदेवाची काठी निघते, बापूदेवाची काठी, नंतर जरीमरी आईची काठी आणि एकविरा मातेची काठी. त्याचं प्रस्थान इथून आमच्या बापूदेवाच्या हनुमानाचं मंदिर आहे, तिथून तिन्ही काठ्या एकत्र जमतात. त्या एकत्र जमून बँडच्या सहाय्याने आम्ही तिन्ही काठ्या एकत्र कुठलाही गोंधळ वगैरे न करता, जल्लोष करून, कुठलाही वाद वगैरे न करता, म्हणजे आत्तापर्यंतचा इतिहासात आहे, आजपर्यंत कुठलाही वाद झालेला नाही. म्हणजे महत्त्वाचं बोलायचं, कारण प्रत्येक काठीमध्ये वाद होतो, परंतु कोपरोली गावामध्ये अजूनपर्यंत काठी नेताना कुठलाही वाद झाले नाही किंवा कुठलाही गाळबोट लागलेली नाही त्या कार्यक्रमाला. त्याच्यानंतर आम्ही नेऊन जरीमरीचे, म्हणजे जे काठ्या म्हणजे काय आहेत, तर आई जरीमरी मातेचं जे मंदिर आहे त्यांना भेटवायचं असतं. जोगेश्वरी मातेचं जे मंदिर आहे त्यांना आपल्या एकविराची काठी किंवा जरीमरीची काठी किंवा बापूदेवांना यांना भेट जोगेश्वरींना द्यायची असते. ते जे काठीचं मान असतं, म्हणजे काठीच्या माध्यमातून, म्हणजे एक प्रकारे ते बापूजी देव, जरीमरी आई आणि एकविरा माता ह्या तिघेजण भेटायला जात असतात त्या ठिकाणी. तर त्यांची भेट दिल्यानंतर ते जरीमरी आईचा जो मान आहे आज, तो मान सन्मान दिल्यानंतर पुन्हा आम्ही परत येत असतो या ठिकाणी. अच्छा, मी कार्यक्रम नक्की, म्हणजे मी पूर्ण स्टार्ट टू एंड, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला. आणि या कार्यक्रमामध्ये मी पाहिलं की खरंच अगदी गुण्यागोविंदाने सगळी परिवार, सहकुटुंब, म्हणजे अगदी जगात कुठेही असतील ते सगळे आज इथे आवर्जून आलेले आहेत. आणि आल्यानंतर ते गुण्यागोविंदाने, म्हणजे विशेष म्हणजे ज्येष्ठ श्रेष्ठ जे आहेत त्यांच्याबरोबर तुमच्या वयाची आणि लहान मुलं जी अगदी आता आपले घरातले शेंडेफळसुद्धा आहेत, हेही या कार्यक्रमामध्ये आपल्या परंपरेचा आस्वाद घेत होते, ते ॲब्झॉर्ब करून घेत होते. सो हे बघून खरंच आनंद वाटला की तुम्ही नवीन पिढीला काहीतरी देत आहे. ॲक्च्युली ही काठी पहिली 12 गावांची होती आणि या यात्रेला 12 गावांची यात्रा म्हटलं जातं. म्हणजे पुढची जी 12 गावं आहेत, पहिले ह्याच्या अगोदर 10 वर्ष अगोदर वाघेश्वर देवाची सुद्धा काठी पिरकोन गावातली इथे यायची. त्याच्याप्रमाणे रायवे गाव, ज्यांनी आता आपली यात्रा स्वतंत्र केली, त्यांची काठीसुद्धा यायची. आणि या काठ्या आज तुम्ही बँडवर बघता, याच्या अगोदर या काठ्यांची शर्यत लागायची आणि या धावायच्या, आणि एवढ्या स्पीडला धावायच्या की तुम्ही विश्वास करू शकत नाही. काठ्यांचा घुंगरांचा आवाज आला की पब्लिक सगळी जागा करायची, कारण तिथे अनाऊन्स केलं जायचं देवळाजवळ काठ्या येत आहेत. आणि त्यामुळे ती धावण्याची स्पर्धा बघण्यासाठी 12 गावातील लोक आवर्जून यायचे. पण जसं काळ बदलत गेला, लोकसंख्या वाढत गेली, यात्रेचा जो हे आहे पब्लिक वाढत गेली, त्याच्यामुळे गर्दी वाढत गेली. अलोट गर्दीमुळे हळूहळू या काठ्यांचा वेग झाला. आणि ज्या तिन्ही मानाच्या काठ्या त्यांनी एकत्र येऊन ठरवलं की याच्या पुढे आपण काठ्या वाजंत्री वादनाबरोबर न्यायच्या, कारण त्याच्यानंतर म्हणजे त्याचा अर्थ यात्रेमध्ये कुठेही निर्विघ्न पडलं किंवा सामान्य जनतेला कुठे त्रास नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे ज्या धावणाऱ्या काठ्या होत्या त्या आता मानाने वाजत गाजत जातात. आणि ती स्पर्धा जर तुम्ही त्याच्या अगोदर आले असते, तुम्ही जर बघितली असतीत ना, तर थरार देणारी स्पर्धा असायची. आणि एवढा स्पीड असायचा, कारण ती काठी एकदा निघाली धावत तर 15 माणसावर धावतात, त्या काठीला कोणी ब्रेक लावू शकत नाही. एक व्यक्ती सिंगल त्या काठीला थांबवू शकत नाही. आणि तेव्हा तर रस्ते साधे होते, दगडांचे होते आणि काटेरी निनगुडांची झाडं असायची, त्याच्यात पण एखादा सोलायचा, पण त्या काठीच्या मानासाठी ते धावायचे. आणि ते एक तो जुनून होता, तो एक बोलतात ना की एक आत्मविश्वास होता की आपली मानाची काठी पहिली गेली पाहिजे. ती एक स्पर्धा होती. पण कालांतराने जशी लोकसंख्या वाढत गेली आणि यात्रेचा जो उत्स्फूर्तता वाढत गेली, जनसामान्य 12 गावातली यायला लागली, गर्दी वाढत गेली, त्यामुळे त्या यात्रेची धावणारी काठी होती तिला मी वाजंत्री वाजत त्याचं परिवर्तन केलं. आणि आता या मानाच्या काठ्या वाजत का जातात, पण हर्ष आणि जल्लोष तोच आहे, जो धावताना होता तोच आहे आता. दादा, तुमच्या तोंडून खरंच हे वर्णन ऐकून आम्हाला सुद्धा गौरवून गेलं. म्हणजे अगदी असं वाटतं की असं वाटतं खरोखर की आपल्या या ज्या गावच्या वेशी म्हणतो, या वेशीचे हे रक्षण करते आहेत आपले जे बापदेव, म्हणजे बापूजी देव म्हणतात, कोणी बापदेव म्हणतात, पण सगळ्या प्रत्येक गावांमध्ये आपण यांना मानतो. आपल्या या शक्तिपीठ आहेत आपल्यासाठी. आणि या शक्तिपीठांची एक कुठेतरी जाणीव करून देण्यासाठी असं वाटतं मला की ही काठीची यात्रा असते आणि ज्याच्यातून हे सगळे देव एकमेकांना भेटतात. आणि ही जे भाविक येतात ते जी शर्यत करतात त्यातून ही धरती दुमदुमून निघते, थरथरून निघते आणि त्या देवाची जाणीव होते, असं मला आवर्जून दिसलं. आणि तुमच्या या कार्यक्रमाला आमच्याकडून शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. हो, हे होते असे या हनुमान जन्मोत्सवाला, या कार्यक्रमाला इथे मी येऊ शकलो नव्हतो कारण माझ्या गावातसुद्धा कार्यक्रम होता. पण पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करीन. असा हा कोपरोली गावचा काठीचा, मानाच्या काठ्यांचा उत्सव तुम्ही पाहिलात, कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू. येलकोटाठी निघतैर या जत्रेच्या दिवसान
येलकोटाटी निघतैर या जत्रेच्या दिवसान, या जत्रेच्या दिवसान माझे आईचे देवलान. जत्रा कोपरोली गावान भरली थाटान वरसान. कोलीवाड्यात एक विराईचं आहे मंदिर, त्यात नक्षी कोरील्या किती सुंदर. कोलीवाड्यात एक विराईचं आहे मंदिर, त्यात नक्षी कोरील्या किती सुंदर. पालखी निघतय वरसान र पोरा नाचतान पालखीन. पालखी निघतय वरसान पोरा नाचतान पालखीन. पोरा नाचतान पालखीन कैसा गुलाल उरून. जत्रा कोपरोली गावान भरली थाटान वरसान. जत्रा कोपरोली गावान भरली थाटान वरसान. माझे बापूजी देवाची जत्रा कोपरोली गावान. डंका वाजतो महिमा गाजतो भक्ती भावाचा. डंका वाजतो महिमा गाजतो भक्ती भावाचा. भक्ती भावाचा माझ्या बापूजी देवाचा. 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 देव हिंडत फिरत आला कोपरोली गावात. महाकाली हे आगर भरलं देवाच्या मनात. सान थोराचा भक्त गणाचा दिवस भाग्याचा. सान थोराचा भक्त गणाचा दिवस भाग्याचा. भक्ती भावाचा माझ्या बापूजी देवाचा. 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 देवगाव शिवेवरी देव बैसला आगरी. त्या देवाची नजर भीर भीर भक्तावरी. ध्यानात मनात विचार करी तो देव हा गावाचा. ध्यानात मनात विचार करी तो देव हा गावाचा. भक्ती भावाचा माझ्या बापूजी देवाचा. भक्ती भावाचा